महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, थोर घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नतमस्तक होऊन तुम्हाला सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझे आदरणीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भावपूर्ण आदरांजली वाहून आपल्या सर्वांच्या मासाहेब कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरांजली वाहून महाविकास आघाडीचे जनक आदरणीय शरद पवार साहेब, राहुल गांधीजी आणि त्याचप्रमाणे आपले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचा मुद्रा करून वैजापूर मतदारसंघ म्हणजे कोणाचा मतदारसंघ? वाणी साहेबांचा मतदारसंघ। वाणी साहेब जवळपास 3 वेळेस 15 वर्ष या ठिकाणी आमदार होते, नगराध्यक्ष अनेक वर्ष होते। त्यांचे शिष्य या ठिकाणी आज उभे आहेत। आपल्याला या ठिकाणी सर्वजण विनंती करण्यासाठी मी उभा आहे की आज डॉक्टर दिनेश परदेशी हे आपले आमदार होणारच हे या दृष्टिकोनातून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उभे झालेले सर्व बंधू आणि भगिनी मातांनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित जे सतत संचलन करत होते सकाळपासून ते अविनाश कनांडेजी, आमचे भाऊसाहेब काका काँग्रेसचे नेते काँग्रेसजी, अंकुश स्तंभ, ॲडव्होकेट रोडे साहेब आमचे ज्येष्ठ, ज्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना जे नेहमी मदत करतात ते भाऊसाहेबांचे चिरंजीव बाळासाहेब संचेती इतक्या मोठ्या संकटातून सुद्धा ते त्या ठिकाणी डगमगले नाही आणि आपल्या देश भाऊंना मदत करत आहेत। अखिल शेठ हे दुसरे भाऊ हे सुद्धा सर्वांना घेऊन चालणार आहे आणि वाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे मुस्लिम बांधव या ठिकाणी आले ते अखिल शेठ यांनी ते कंटिन्यू ठेवले। अप्पासाहेब पाटील साहेब, मंजारी गाडेजी, प्रताप दादा गोरडे, प्रभाकर बापू बारसे, मस्जिद शेख कुरेशी, काकासाहेब पाटील, नबी पटेल, लताताई पगारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुलतान कुरेशी, सुभाष कानडे, एकनाथ त्रिभुवन, शिल्पाताई परदेशी त्यांनी अप्रतिम असे भावनिक आवाहन केलं। ते आमच्या संभाजीनगरच्या कन्या आहेत म्हणून आपण त्या कन्याला मान देऊन त्या ठिकाणी दिनेश भाऊंना भाऊजींना त्या ठिकाणी मदत करावी अशी विनंती करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुकन्याताई पवार, ज्यांना तुम्हाला कल्पना असेल आपल्या भाऊजाईलाच मारणार आहे या बंडखोराला त्या ठिकाणी गाडण्यासाठी या ठिकाणी आपण इथे उपस्थित आहे, पण त्या ताई इथे आलेल्या जशीताई बोरणारे, जशीताई बोरणारे भाऊजाई असून सुद्धा प्रचंड मारहाण केली। आमदार असताना आपण लाता मारल्या आणि कंप्लेंट दाखल करा म्हणजे पोलिसांनी केली नव्हती, मग बोलतो आम्ही प्रेशर आणलं आणि मग ते कंप्लेंट दाखल झाली। तुम्हाला काय वाटतं सरकार तुमचं म्हणून तुम्ही काही करणार का? परंतु जशीताई घाबरल्या नाही, आपल्या शिवसेनेच्या सगळ्या स्टेजवर त्या ठिकाणी दिनेश भाऊचं काम ते करत आहे। या ठिकाणी उपस्थित पैठणचे तालुका प्रमुख माजी तालुका अरुण काळे हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी आणि परत आदरणीय आमचे मित्र प्रमोद दादा जगताप या ठिकाणी विश्वजीत चव्हाण साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनी मातांनो, या ठिकाणी महाराजी पाटील असतील किंवा बाकी सर्वांनी जे काही पद्धतीने जबरदस्तपणे काम सुरू केलं, मी त्यांना धन्यवाद देईल। हा तालुका त्या ठिकाणी वाणी साहेबांचा आहे आणि वाणी साहेबांच्या म्हणजे आमच्या महासाहेब इथे बसलेला आहे। काय झालं तर तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस हा गद्दार म्हणजे आम्ही दोघांनी तिकीट मिळून दिलं, आपल्याला काय माहित की हा असा येईल, पण निवडून आल्यानंतर तुम्हाला सांगतो वाणी साहेबांच्या घरी दुसऱ्या दिवशी तो पाया पडायला गेला होता, त्यावेळेस आईसाहेब होत्या आणि आईसाहेब आणि त्या ठिकाणी वाणी साहेबांना वाणी साहेब एकदम बोलले, हा आला पाया पडला पण हा टिकणार नाही। वाणी साहेबांनी दुर्दृष्टीने लांबलचक होते, टिकलाच नाही तो। काही महिन्यानंतर काय होत नाही, गद्दार झाला। ज्या गद्दारी त्यांनी मोठ्या प्रमाणात केली गद्दारी नाही झालं भाषण आले की संपवतो। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की ज्या माणसाने काल इथं सभा घेतली तिचे गद्दार झाले,
शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2 वेळा त्यांना तिकीट देऊन निवडून आणले, मंत्रिपद केलं. त्यांच्याशी बेमान झाले. मी कालच्या भाषणात पण म्हणलं की ज्यांनी मोठे केलं त्यांना कधी आपण विसरायचं नसतं, हे शास्त्रात लिहिलेलं आहे. पण त्यांनी हे पाहिलं की माननीय उद्धवजींनी आता 2.5 वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्री मिळाल्यानंतर दुर्दैवाने करोनातून आपण मुक्त झालो, मी सुद्धा मुक्त झालो. नंतर काम सुरू झालं, करोनाने गेला आणि साहेबांना त्या ठिकाणी पॅलेटिक अटॅक आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम झाला. ते पाहिले की साहेबांची तब्येत काही ठीक नाहीये. या दुष्ट लोकांनी पाहिलं, देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे देवाभाऊ आणि या दाढी दोघांनी मिळून त्या ठिकाणी प्लॅन केला की आपण या ठिकाणी गाडी बळकवायची, खुर्ची बळकवायची आणि खुर्ची बळकवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी दुष्ट पद्धतीने केलं. 40 लोक जे गेले ते त्या दिवशीच गेले नाही. निवडून आल्यानंतर ते 40 लोकांना या ठिकाणी ज्यांचं लग्न झालं असेल, मुलांचं मुलींचं, त्यांना 1-1 कोटी रुपये आपल्या यांना पण गेले. 1 कोटी लग्नात आमच्या तिथे देवळा फॉर्म मध्ये. अजून बाकी अनेकांना असं घेऊन त्या ठिकाणी हळूहळू एकमेकाला जमा करण्याचा सुरुवात केली त्यांनी. हे बाबच केलं खूप मोठं. आणि म्हणून ते लोक सुद्धा पाहिले की आपल्या दिवाळीला पैसे मिळतात 1 कोटी, आपल्याला यावेळेस लग्नाला मिळतात मुलांच्या मुलींच्या, मग आपण याच्या बाजून राहू. पण हे समजत नाही की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जातपात न मानता माणसांना मोठे केलं. माननीय वाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा तालुका जबरदस्त केला. आम्ही मी आणि वाणी साहेब आणि साहेबांकडे गेलो होतो. साहेबांनी काही जातपात नाही विचारली, पण तुम्ही वाणी साहेब कसं काय काम करणार. त्यांना वाटलं ते व्यापारीच आहे, म्हटलं नाही शेतकरी आहे. शेतकऱ्यांना मदत करणारे खूप 10 वर्ष 15 वर्ष ते नगरसेवक नगराध्यक्ष होते. आणि मग हे सगळं असताना त्या ठिकाणी साहेबांनी आशीर्वाद दिला आणि जबरदस्त कामाला लागलं. आज माझा हा तालुका जो अर्धवट होता तो पूर्ण वाणी साहेबांच्या मुळे पूर्ण झाला. आणि आज मी या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांना की आज काही जरी झालं तर डॉक्टर दिनेश त्यांनी सांगितलं बरोबर, कोरोनामध्ये मी अनेक पेशंट, त्यांचे पेशंट इकडे आणि इकडचे पेशंट तिकडे, मी त्यांना बरोबर मदत करायला आणि मदत करून त्यांनी त्या ठिकाणी खूप काम केलं. डॉक्टर दिनेश परदेशी यांना मी 1 वर्षापासून म्हणतो होतो या शिवसेनेत हो 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 असं बरोबर. आणि मग त्या ठिकाणी झालं. आज प्रवेश झाल्यानंतर काही लोक नाराज झाले. मी ह्या जे नाराज झाले ते त्यांचं आयुष्य संपलं, राजकीय संपलं. स्वार्थामुळे आम्ही त्यांना अगदी नमन करून त्या ठिकाणी म्हणत होतो या तुम्ही पण काही, या तुम्ही पण, ते पण नाही आलं. त्यांचं सर्व संपलं. काही ज्यांनी शिवसेनेला विरोध केला, ज्यांनी उमेदवारीला विरोध केला, ते घरी बसून घरी राहिले, ते संपले. राजकारणात ते परत येत नाही. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आज काय केलं वाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ही सुद्धा दिनेश भाऊ त्या ठिकाणी बोलत होते. त्यांच्याकडे नगराध्यक्ष असताना मी पाहत होतो. मी पण एकदा 1-2 पाहिलं की नगराध्यक्ष असताना वाणी साहेबांचा निर्णय घ्यायचा, मग ते नगरपालिकेत त्याने मान सन्मान दिला. त्याचा मान सन्मान देण्यासाठी आता इथं आईसाहेब असल्या, आईसाहेबांना सुद्धा तसा मान सन्मान वाणी साहेब आहे म्हणून देतील असं ते. आज मला या ठिकाणी सांगायचं हेलिकॉप्टर लँड झालं, साहेब येईपर्यंत माझं चालू भाषण. पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हा 2 नंबर विनंती करतो. ज्या माणसाला काहीच नव्हतं हे म्हणाले मी साहेब, बाकीच्या लोकांनी मला सांगितलं याला शहर प्रमुख करा, शहर प्रमुख करा. त्याला शहर प्रमुख केला. वाणी साहेबांनी शहर प्रमुख हा बोलला प्राध्यापक येते, पण प्राध्यापक आहे ते मास्तर आहे. आता मास्तर मला कळलं ते मास्तर आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आज काही जरी झाले तर खोटे नाटे आरोप करून त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेवर किंवा माननीय उद्धवजीवर किंवा आमच्यावर आरोप करतात. ही अशी आरोप करणारी मंडळी म्हणजे तुम्हाला माहिती नाही काय करोडो अब्जो रुपये त्या ठिकाणी छापले. थांबा आमचं राज्य आहे येतच आहे. राज्य आल्यानंतर पण इन्कम टॅक्सवाले काय येतील म्हणजे आम्ही काही मुद्दा पाठवणार नाही. चौकशा करायला चौकशा कुठून आणलं बाबा इतके पैसे तुझ्याकडे काय होतं काहीच होतं. एक JCB होतो वाटतं काहीतरी, हिरो होंडा गाडी होती गाडी, आणि ते गाडी होती म्हणून मला म्हणायचे साहेब तुम्ही आता LNTचं काम यांचं काम मला काम करायला लावतं, काम करायला मला मदत करायला लावतं. आले का
लावली. तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की अशा मात्र कार्यकर्त्यांना फोडलं, कार्यकर्ता पत्र दिले, पत्र देऊन त्या ठिकाणी या हे काम करा ते काम करा ते काम, आणि अजूनही त्या ठिकाणी पैसा आलेला नाहीये. खोटे नाटे त्या ठिकाणी आरोप करून त्या ठिकाणी जरी सुद्धा इथे गेले असते तर आता आरोप त्यांच्यावरच उघडणार आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की मी माझ्या कार्यकालात मी पालकमंत्री असताना आरेवाडी साहेबांनी जी मागणी केली ते 39 दिवस आंदोलन केलं, त्यात मी पण सहभागी झालो होतो. मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते. आपल्याला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये नांदूर मधलेश्वरचा मिटवायचा प्रश्न आम्ही तो मिटवला. इथं आधी पण झाला तो प्रश्न मिटवला. पैसे दिले आपल्या शिवशाही सरकारने मान्य बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, आणि पैसे दिल्यानंतर त्या ठिकाणी काम सुरू झालं. आज या हा भाग सुद्धा सुदाम झाला. 1972 पासून त्या ठिकाणी पेंडिंग पडला होता, ते आपण या ठिकाणी वाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ना आम्ही सर्वांनी प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी झाला तो. आणि म्हणून या ठिकाणी रस्ते असतील, आसपासचे मोठे NHAIचे रस्ते, नॅशनल हायवे, MSRDचे रस्ते हे माझ्या हाताने भूमिपूजन करून घेतलं होतं. त्याच्या पुढे त्यांच्या पुढे हळूहळू त्यांचे सगळे कामं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि सगळं ताबा घेतला. आणि हळूहळू नंतर फक्त एक मोटरसायकल होती, आता काय काय झालं हरकत नाही. तू जितका मोठा होणार आम्हाला दुःख नाही आहे, पण ज्या शिवसेनेने मोठं केलं त्या शिवसेना दोष देत असं तर आम्हाला सहन होणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून गंगागिरी महाराजचे मी नतमस्तक होतो. त्याप्रमाणे परमपूज्य ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांचे मी नतमस्तक होतो. त्यांना हीच मागणी करतो, ज्याप्रमाणे आपण स्वतःहून त्या ठिकाणी आंदोलनात सहभाग झाला होता महाराज, आणि ते आंदोलन त्या ठिकाणी होता. 39 दिवस आमचे वकील साहेब तिथे बसले. त्या वकील साहेबांनी पूर्णपणे त्या ठिकाणी आम्हा सर्वांना त्यांनी सोडण्याचं काम करत होते. पण या दृष्टिकोनातून जर पाहिलं, शिवसेनेने ह्या तालुक्याचं खूप भलं केलं. आज माननीय उद्धवजींनी सुद्धा अनेक वेळेस आता ते भाषण पुन्हा त्यांच्या भाषणाचे मुद्दे मी घेत नाही. आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो, त्या गद्दाराला पाडण्यासाठी जो महिलांना मारतो, तो चोऱ्या मोऱ्या करतो, जो त्या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना खोटे नाटक आश्वासन देऊन पत्र देतो, आणि आता अगदी गब्बर सिंग सारखे काल झालेला माणूस हा कुठून कसा झाला, तू कशामुळे झाला हे विसरू नको. आणि आता संपत आलं. नेहमी म्हणायचं मी 1 लाख मतांनी आलो, 1 लाख मतांच्या डोक्यात हवा गेली होती. आता मात्र तसं नाही. आज आमचे दिनेश परदेशी जबरदस्त 1.5 लाख मताच्या मतांनी निवडून येते, 1.5 लाख मत. आणि दिनेश परदेशी डॉक्टर आमचे हे लोकांची सेवा करणारे, याच्यासारखे पैसे खाणारे नाहीये, याच्यासारखे त्या ठिकाणी कमिशन खाणार नाहीये. मला पूर्णपणे माहिती आहे. अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे. बाळासाहेब संचिती सारखे त्यांच्या बरोबर असणारे व्यापारी, अतिशेट सारखे व्यापारी त्यांच्या बरोबर असणारे अति तंतोतंतपणे काम करून घेणारे त्यांच्याकडे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देईन. आणि साहेब आलेत म्हणून मी त्या ठिकाणी माझं भाषण संपवतो. पण हात जोडून नम्र विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला फक्त मशाल, बाकी दुसरं काही नाही. एकच आठवण करून देतो, इथे सुद्धा आमट्याने या भामट्याने धनुष्यबाण ठेवलेला आहे. आणि सांगायचं ते धनुष्यबाण निशाणी आहे. माझे 1 लाख मतं चुकून त्या ठिकाणी धनुष्यबाणावर गेले. त्याचं कारण असं आहे की आपल्याला ही निशाणी थोडी उशिरा मिळाली होती. ती निशाणी सुद्धा उशिरा मिळून दिली यांनी. आणि त्या दृष्टिकोनातून मशाल मशाल मशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण त्यांच्या मार्गदर्शनासाठी उपस्थित असे आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहेत. आपण